गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. आता तुम्हाला मी आता सकाळ सकाळी अजून आंघोळ नाही केली, डायरेक्ट कॅमेरा सुरू केलेला आहे. काहीतरी घटना काढतात, काय घटना काढतात काय नाही. आता मी तर ही गोष्ट मान्य करीत नाही, पण अंधश्रद्धाची गोष्टी आहे सगळ्या. पण ह्या गोष्टी जे कोणी करायला लागलं ना, त्या गोष्टी ना तुमच्याच घरामध्ये ठेवते. बाबा 5-5 रुपयाची लिंब कशाला नाश करायचा, हळद कुंकू टाकून. मला तेच समजतं, तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, कोणतरी त्यात हळदला कुकू भरलेलं दिसतंय मला त्या लिंबामध्ये, आणि ते लिंबू टाकले. मला आधी वाटलं हे लबू बुडवालंच आहे, मला भावलीच वाटली पाहिजे. हे लिंबाचं काय प्रकार आहे मला काही समजत नाही. इकडे वगैरे आहे का अजून? इकडे बघ, गाडी चालू पुढे अजून रात्री नव्हतं, आत्ता आले. मग मी काय मॅटर आहे लिंबूला? हा, काय होत नसतं रे, कोण काय केलं असं लिंब टाकले का बिचारा ज्याने बी ते लिंबू कापून टाकला असतं ना, तर मला दिला असतं तर खाल्लं असतं माहिती का. पोह्यात टाकून खाल्लं असतं. 5 रुपयाचं नुकसान झालं तुमचं. तुमचं 5 रुपयाचं नुकसान झालं. काय ते लिंबाचा खेळ करते काय नाही, मला काही समजत नाही. मित्रांनो लय आवड काम आहे. जलने वालों की दुआ, जलने वालों की दुआ और दीवा दोनों भी हमारे साथ में है, और हम हैं बजरंगबली के भक्त. तो हमको किसी की टेंशन नहीं, कुछ की टेंशन नहीं, किसी की चिंता नहीं है. तो हम चिंता टेंशन लेते नहीं है. पर जिसने भी डाला, चला मी याच्याच गोष्ट आहे. आता त्याने व्हिडिओ बी पाहिला असेल किंवा पाहिला व्हिडिओ पाहत असते मला नाही माहिती. पण मागच्या वेळेस बी गच्चीवर पडलं होतं, तुम्हाला सांगतो. गच्चीवरून त्यावेळेस शिवानीने उचलून आणलं होतं लिंबू. शिवानी गच्चीवर आता उचलायचं नाही. शिवानी लिंबू आता हातनं लावायचं, कळलं का? मला उचलून मम्मीचं वातावरण बिघडे. मम्मी थोडं आता कसं आहे, टाकणाऱ्याने टाकलं ते काय विषय मला काही माहीत नाही. ते विषय समजून घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला समजून सांगावं लागेल. बाकी तुम्ही आता कमेंटमध्ये अंदाज लावायचं काम करा. मी चाललो दूध आणायला, जस्ट झोपेतून उठलो आणि ते मम्मीला दिसलं, मम्मीने दाखवलं मला. मी म्हणलं आता हे मुद्दा डायरेक्ट व्हिडिओमध्येच घेतो. कुंकू ना, ते पाण्याने असं काळ पडली गाडी खालीच असो ते आपल्या, पण आपण बघत नाही, लक्ष नाही. खाली असेल ते तिकडे गेलं पाणी. मला चिरून असं उत्सित भागरवलेला तसंच टाकलं असं काही कारण नसतं. ते दुसऱ्याच माणूस करत असतं. दोन माणसं लागावं. लिंबू नाश केलं. पण मी तुम्हाला सांगतो, लिंबू नाश केलं 5 रुपयाचं. 5 रुपयात लिंबू मला दिलं असतं तर मी लिंबू पाणी पिलं असतं. पण हे लय घाण काम केलं. चाललो आता मी दूध आणायला चाललो. माझ्या चेहरा तुम्हाला पावडत नाही, आंघोळ दूध करतो आणि मग तुम्हाला भेटतो. काहीतरी एक गुड न्यूज, एक चांगली गोष्ट केलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो मी. चला. काय कुकू भरलेलं कोणतरी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि ह्या आवाजामध्ये तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा आवाज कसा येतोय हे नक्की सांगायला विसरू नका. तुम्हाला सांगतोय, आता शिवानीचा वेगळा आवाज येतोय, माझा वेगळा आवाज येतोय. इकडे एक बटन आहे, जे बटन जर क्लिक केलं तर फर्स्ट लेवलचं नॉईज कॅन्सलेशन होतं, सेकंड लेवलचं होतं. आणि आता आवाज तुम्हाला शिवानीचा ऐकायचा असेल तर शिवानीचा पण आवाज तुम्ही ऐकू शकता. नमस्कार, मी तुमची शिवानी. हा, तर आता आमच्या दोघांचे आवाज क्लिअर येण्यासाठी मी तुम्हाला एक नवीन गोष्ट आणलेली आहे. तुम्हाला दाखवणं हे गरजेचं होतं, कारण तुम्हाला सांगतो, मी ह्या गोष्टीला जे घेतलंय ना, तर ते घेण्यापेक्षा माझ्यापाशी ती गोष्ट आली ना, मला त्याचा जास्त आनंद होतोय. कारण खूप जास्त म्हणजे एक्साइटमेंट लेवल अलगच झालेली आहे. तुम्हाला सांगतो मी आता, म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझा आवाज ऐकून तुम्ही मला पहिले सांगा कमेंटमध्ये लय भारी लय भारी असं जर कमेंट केलं तर चांगलं वाटेल. आणि तुम्हाला सांगतो, मोस्टली मी 2000 रुपये 2200 रुपये
मायनस मध्ये आहे. त्यासाठी शिवानीचं थोडंफार बोलणे ऐकले मी. शिवानी म्हणली काय गरज आहे, सध्या आपल्या आयफोनचा आवाज वगैरे एकदम ओके आहे. तर आपल्या व्हिडिओची तर क्लॅरिटी होतीच, पण आपल्या आवाजाच्या पण क्लॅरिटीसाठी हे बघून मी पण खुश झाले, मला पण आवडले. आता तुम्ही म्हणसान काय आणलं दादानी, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मी घेतलेलं आहे, हे माईक घेतलेलं आहे मी, माईक घेतलेला आहे. आणि ह्या माईकमुळं आपल्या व्हिडिओची क्वालिटी होतीच, पण आवाजाची क्वालिटी एकदम बेटर आणि भारी होणार आहे आता मला असं वाटतंय. तर ह्या बॉक्समध्ये काहीच येत नाही. अनबॉक्सिंग करतोय, थोडा अनबॉक्सिंग झालेलं आहे ऑलरेडी. पण एक मिनिटात तुम्हाला सांगतो. आता ही माझ्या हातामध्ये इकडे माईक आहे, इकडे बॉक्स आहे. तर मला अनबॉक्सिंग करायचं, मी कसं दाखवतो तुम्हाला. तर शिवानी 1 मिनिट पकड. त्यासाठी हे बघा आपल्याकडे ऑप्शन आहे, हा चिमटा आहे, पण हा मॅग्नेटिक चिमटा आहे. हे बघा आता ह्याला ना मी असं धरून इथं लावू शकतो. बघा गायब, माईक गायब हो गया. 2 मिनिट में आया. बोल शिवाय काय बोलणार, आमच्या दोघांना पण सर्दी झालेली आहे, म्हणजे तुम्ही म्हणतात मदत गायब जातो. आता इकडे बघा हा काही बॉक्स आहे. आणि सध्या आमच्या घराच्या बाजूला ना गाडी वाजते, तुम्हाला गाडीचा आवाज येणार नाही बिलकुल पण, कारण आम्ही हे घेतलेलं आहे माईक. आणि हे माईक ते बघा मी तुम्हाला लिंक इथं याच्यावरती देईन, टेन्शन नका घेऊ तुम्ही, नाही का. ह्याच्यामध्ये एक पुस्तक येतं, हे काही कामाचं नाही. आम्ही काय ऍडव्हर्टाइज नाही करीत, पण आम्ही या गोष्टीला खुश आहेत खूप. घेतलंय, गरिबी घेतलंय. आणि मला एका ताईने विचारलं होतं तुमच्या युट्यूबचं पेमेंट किती, ते पण तुम्हाला सांगणार आहे पुढे मी, टेन्शन नका घेऊ. हे असं इथं धरायचं. ह्याच्यामध्ये टाईप-C केबल आणि टाईप-A केबल दिलेला आहे. USB A केबल आणि टाईप-C केबल दिलेला आहे. आणि त्याचं रिसिव्हर तिकडे लावलेलं आहे, त्यामुळे ते दाखवू शकत नाही तुम्हाला मी. हे बघा असं 2 लाईनवाला केबल आहे. हे दोन्ही पण टाईप-Cच आहे. आणि इकडे टाईप-A आहे, आपण चार्जिंगला लावायसाठी हे वापरू शकतो. या बॉक्समध्ये तुम्हाला सांगतो. आणि एक ॲपलसाठी एक ॲपलचं कनेक्टर आलेलं आहे छोटंसं, तेच सांभाळायचे वांदेत. ते पडलं तर काही खरं नाही, ते गेलं की गेलं, मग संपलं. ते गेलं की मग तुमचं परत 100-200 रुपयात नुकसान आहे. आणि बॉक्समध्ये दुसरं काही येत नाही. हे एक बॉक्स आलं ना त्याला ठेवायला. हा अनबॉक्सिंग झालेली आपल्या माईकची. आता हे बॉक्स आहे ना तुमच्या काही कामाचं नाहीये. आता हे बॉक्स तुमच्या कामाचं आहे. तर हे बॉक्स असा आहे, हे बघा असं काहीतरी बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये बघा इकडे रिसिव्हरची जागा आहे, इकडे माईकची जागा आहे, इकडे माईकची जागा आहे. 2 माईक येतात, एक रिसिव्हर येतं. आणि तुम्हाला सांगतो इथं डिस्प्ले दिलेला आहे, पण हा डिस्प्ले केव्हा चालतो माहिती आहे का, ज्यावेळेस ह्याच्यामध्ये माईक असेल. आता दोन्ही माईक लावलेले, त्यामुळे कसं दाखवणार डिस्प्ले. इथं तुम्हाला बॅटरीचं पर्सेंटेज वगैरे दाखवतं. असा काहीतरी भारी भन्नाट असं माईक आहे, चांगलं आहे, छान आहे, मला आवडले. तुम्हाला आवाज कसा वाटतो ते मला सांगा. मला पण आवडलं. शिवानीचा पण आवाज ऐकू शकता तुम्ही, किती भारी आवाज येतो. माईक छान आहे. सर्दी झाली दोघांना पण, सर्दीचा पण आवाज येतो तुमच्या इथं, टेन्शन नका घेऊ. आजच्या व्हिडिओ. आणि आता मम्मीला दाखवायचंय, कारण मम्मीचं भरपूर समोर इच्छा होती की तू माईक घेऊन टाक, कारण व्हिडिओ मध्ये भरपूर सारा नॉईज येतोय, भरपूर सारा आम्हाला बाहेर पण आपल्याला व्हिडिओ काढता येत. बाहेर पण व्हिडिओ काढायचं म्हणलं ना एकदम प्रॉपर थोडं गाण्याचा आवाज किंवा बाहेरचा जांगोड्याचा आवाज, आपल्या आवाजापेक्षा शेजाराचा जास्त आवाज येईल, त्याच्यात तसं कार्यक्रम आहे. त्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि अजून एक माझी इच्छा आहे रिंग लाईटची, पण ती पण मी पूर्ण करणार आहे, लवकरच घेईन मी ते, कारण सगळ्याच गोष्टी एकदम होत नसतात. हा आता मी मेन मुद्द्यावरती येतो. म्हणजे आपल्या कमेंटचा, म्हणजे माझ्या फॅमिली, माझ्या ताईंनी प्रश्न जो विचारला आहे की युट्यूबचं इन्कम किती, तर ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो, युट्यूबचं इन्कम सगळं व्ह्यूजवरती डिपेंड असतं. आणि आपल्या चॅनलवरती सध्या व्ह्यूज आहे ना एकदम लो अँड एंडवरती चालतात, म्हणजे कधी जास्त कधी मोठ्या. आणि कसं असतं युट्यूबला एक प्रत्येक कॅटेगरीनुसार पेमेंट देतं. कॅटेगरी म्हणजे कसं माहिती आहे का, 10,000 वाला, 1 लाख वाला, 5 लाख वाला, 1 मिलियन वाला, असं प्रत्येक कॅटेगरीनुसार सगळ्याला पेमेंट देतं. तर आपली कॅटेगरी आता तर काही तशात काहीच नाही आहे सध्या, पण आय होप पुढे माझे शिवानीने जर खूप जास्त व्हिडिओ काढले तर शिवानी सेलिब्रिटी बनू शकते, नाही का. नाही का, काढणार ना व्हिडिओ, मिनी ब्लॉग. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या मिनी ब्लॉग साठीच मी हे माईक घेतलंय, माहिती आहे का. आणि आमचा तुम्हाला सांगतो, सर्दी झालेली, 2 मिनिटं थांबा. आमचा तो सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखा काय सोन्यासारखा कसा डायलॉग होता तो इंस्टाग्रामवर एवढा फेमस झाला, 1.5 लाख व्हिडिओ गेलेला आहे तो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. युट्यूबच्या चॅनलमध्ये सांगतो मी हे, पण मला इंस्टाग्रामवरती सेपरेट व्हिडिओ काढायचा आहे, त्यासाठी पण काढणार आहे. आणि ताईला सांगतो मी, व्ह्यूज वरती डिपेंड असतं. तर माझं कसं माहिती का, युट्यूबच्या भरोश्यावरती जर मी घर चालवायचं ठरवलं, बाकी म्हणजे काहीच होणार नाही, कारण माझ्या पाठीमागे तुम्हाला सांगतो दर महिन्यामध्ये
10 ते 15 हजाराचा हॉस्पिटल चालू असतं. मॅक्सिमम कमी कमी 7-8 हजार रुपयाचं हॉस्पिटल चालू असतं. आणि बाकीच्या गोष्टी समजा पकडल्या कर्ज पाणी तर मॅक्सिमम माझा खर्च 15-1 हजार रुपये जातो बाहेरचा कर्ज पाणी का खर्च पाणी? कर्ज नाही कोणाचं. कर्ज कोणाचं घेत नाही मी, लोन नाही घेत, कर्ज बिर्ज असं काहीच नाहीये. असं ऐकायला आलं त्यात. कॅश व्यवहार आहे. सर्दीमुळे आज सुचरत नाही काय माहिती का. हा, खर्च पाणी तर लागतच आपल्याला, तर जास्तच लागतं. दवाखाना वगैरे चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे. गुड न्यूज सगळ्यांना माहिती आहे. त्या गुड न्यूजच्या अकॉर्डिंगची गोष्ट ती सांगतो. आता जायचं पेमेंट जे आहे ना हॉस्पिटलमध्ये. ते प्रॉबेबिलिटी फिक्स नाहीये माझं. कधी ह्या महिन्यात होतं, कधी 2 महिन्यांनी होतं, कधी 3 महिन्यांनी बी होऊ शकतं, कधी 6 महिन्यांनी बी होऊ शकतं. कारण जेवढे डॉलर जमा होते तेवढे मला पैसे येतात. कधी मग मॅक्सिमम समजा आता 2 महिन्यांनी माझे $100 जमा झाले तर मला 8,000-9,000 ह्या हिशोबाने पेमेंट भेटतो. म्हणजे जेवढे जमा होतील डॉलर त्या हिशोबाने मला पेमेंट पडतो युट्यूबचा. आणि फेसबुकवरती भरपूर दिवसापूर्वी चॅनल होतं पण ते काहीतरी गडबड गोंधळीमुळं गेलं. पण आता तुम्हाला सांगतो, आता शिवानीचं नाव आहे, शिवानीच्या आयडी वरती ऑप्शन आलेलं आहे आपल्याला. पण मी तिकडनं पण अर्निंग करायचं ट्राय करणार आहे. कारण तुम्हाला सांगतो इच्छा आहे माझी सगळ्या गोष्टीमध्ये करायची. पण कसं असतं म्हणजे कधी कधी निगेटिव्ह हेट्स ह्या सगळ्या गोष्टी होतात जास्त हे झाल्यावर. त्यामुळे मी गरिबापुरतं जेवढी चादर मला भेटली त्याच्यामध्येच पसरायचं बघतो. जास्त मी मोठी करायचा प्रयत्न करत नाही. बाकी आता तुम्हाला व्हॉइस कसा वाटला, माईकचा क्वालिटी कशी वाटली मला ते नक्की सांगा. तुम्हाला अनबॉक्सिंग सुद्धा करून दाखवलं. आता मम्मीकडे जायचंय, मम्मीला दाखवतो एकदा. मम्मी खुश होईल कारण मम्मीची पण भरपूर दिवसापासून इच्छा होती. मेन म्हणजे एक सून आणि सासू दोघी जणांची इच्छा होती की तुम्ही माईक घ्या, तुम्ही माईक घ्या, तुम्ही माईक घ्या. या दोघींनी मला ढकललेलं आहे खाली. रडती का आता? डोळ्यात पाणी येते हो. बघा आता मी बाहेर बोलण्याचं पाणी बी येते डोळ्यात. नाकात पाणी येते. असं काहीतरी आहे. आता थोड्या वेळात तुम्हाला भेटतो आणि मम्मीची रिॲक्शन ऐकूया आपण. जास्त व्हिडिओ लांब न करता चॅनलला सबस्क्राईब करा. मम्मी बसलेली आहे, मम्मीचं काम चालू आहे. मम्मी बघ मी माईक आणलंय. कसं लावायचं? हा, कसं लावायचं? ते त्याचं रिसिव्हर असतं, ते रिसिव्हर याच्यात लावा असतं. हे असं ते तर हातात ठेवायचं आपल्या, पुढे लावायचं. चिमटा त्याला चिमटा आहे त्याला. बरं आहे का? बरं आहे. तुला व्हिडिओ काढायचा ना माईक मध्ये, हे काय? ते मोबाईल मध्ये लावायला त्याला रिसिव्हर पण. व्हिडिओ काढायचे. चांगलं का? काय लाईट जळाले? बॅटरी दाखवतो पर्सेंटेज. चार्जिंग लावा लागते ना. हा, याच्यातच टाकून चार्जिंग लावा. त्या चार्जिंग बी होती ना. एवढंच आहे. हे एक 2200 रुपयाचं. काही विचार करतो. चांगलं आहे ना.